अधर्म अधर्म अक्षम्य अपराध. शिवा 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 राणी साहेब, तुम्ही धर्म कार्यात विघ्न आणताय. धर्मकार्य? जो धर्म मरायला सांगतो तो कसला धर्म? सती जाणे यात कसला धर्म? हा तर अधर्म. अरे चांडाळानो, लाज नाही वाटत अशा अंधश्रद्धेने एखाद्याच्या संसाराची राख रांगोळी करताना? पण ही का तिने आहुती द्यायची? एकतर या लेकमातेनं स्वराज्यासाठी कुंकू दिलं आणि आता तीही सती जाणार. तिच्या पोरानं मोठं कोण करणार? तिचा संसार उघड्यावर पडणार, त्याचं काय? पण राणी साहेब, तिच्या नवऱ्याचा आत्मा तळमळत राहील, त्याचे काय? हो, कुणी सांगितलं तुम्हास? आमच्या आई साहेब म्हाळसा राणी जेव्हा सती गेल्या नाहीत तेव्हा आम्हाला आमच्या पिताश्रींचा लखोजी राजांचा तळमळणारा आत्मा दिसला नाही. आमच्या सासूबाई दीपा राणी साहेब या सुद्धा सती गेल्या नाहीत, पण आम्हाला आमच्या सासरे बुवांचा मालोजी राजांचा तळमळणारा आत्मा दिसला नाही कधी. पण आत्मा पुण्यवंताच दिसतो. तुझं दिसतो? मग तर म्हणजे तू पुण्यवंत आहेस. तुझ्यासारख्या पुण्यवंताची समिधा जर या चितेवर पडली तर हा आत्मा तृप्त होईल. येसाजी, जी बाजी, जी. उचला याला आणि चितेवर ठेवा आणि द्या अग्नी. थांबा, सोडा त्यांना आणि लक्षात ठेवा, यापुढं स्वराज्यातील एकही लेक आणि अशी पोर जर सती गेली तर खबरदार. असल्या अंधश्रद्धांना आणि रूढींना आम्ही मुठमाती दिली आहे. पोरी, उतर खाली. साहेब, एका आईचं काय तुम्ही ओळखलं? माझी दोन्ही पोरं पोरकी झाली असती साहेब. आजपासून अश्रू ढाळायचे नाहीत, वाकायचं नाही, झुकायचं नाही. कोणी निराधार म्हणून वाकड्या नजरेनं पाहिलं तर हे ही तलवार. स्वतःचं रक्षण स्वतः कर. आणि माझा शिवबा तुझ्या पाठीशी भावासारखा उभा आहे. साहेब, पोरी, रडण्याचं कारण नाही, कारण तुझा नवरा स्वराज्यासाठी कामी आला आहे. पोरी, तुझं पोरके पण संपलंय. आजपासून तू तुझं माहेर राजगड सांगायचं. चला रे.